काल भारताच्या संसदेने शेतकरी हितांचे 2 महत्त्वाचे कायदे मंजूर केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर शेती आणि शेतकऱ्याला ज्या बंधनामध्ये आपण अडकवून ठेवलं होतं त्या बंधनातनं त्यांना मुक्त करण्याचं काम कालच्या 2 विधेयकांनी या ठिकाणी केलं आहे. हे खरं आहे की ज्या काळामध्ये आपण व्यवस्था उभी केली त्या काळामध्ये कदाचित प्रोटेक्शन करता ती व्यवस्था आपण उभी केली, पण नंतरच्या काळामध्ये ही संपूर्ण व्यवस्था ही अडतियांच्या हातामध्ये गेली आणि शेतकरी आणि बाजार याचा जो संबंध आहे त्या संबंधामध्ये मधली व्यक्ती आल्यामुळे बाजारावरचा शेतकऱ्याचा कंट्रोल गेला. पिकवणारा काय भावाने विकायचं हे ठरवू शकत नाही, पिकवणारा कुठे विकायचं हे ठरवू शकत नाही. आणि पिकवणाऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला आपलाच माल विकण्याकरता आडत द्यावी लागते. म्हणजे मार्केट प्लेस ज्याला आपण म्हणतो, बाजार, तोही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये, किंमत तीही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये, आणि आपलाच माल विकण्याकरता आणि दुसऱ्याने ठरवलेल्या किमतीवर विकण्याकरता त्याला आडत द्यावी लागते. अशा प्रकारची व्यवस्था ही देशामध्ये तयार झाली. आणि म्हणून काल जे विधेयक या ठिकाणी मंजूर केलं त्यातल्या एका विधेयकामुळे वन मार्केट, एक बाजार, संपूर्ण देश एक बाजार करण्याकरता आता मान्यता मिळाली आहे. याचा अर्थ काय आहे तर यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकलं पाहिजे असा नियम होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस द्यावा लागायचा आणि बाहेर विकलं तर अजून सेस द्यावा लागायचा. त्यामुळे शेतकऱ्याने माल कुठे विकावा याची मुभा त्याला नव्हती. मागच्या काळात 2016 साली महाराष्ट्रामध्ये आपण फळभाज्या मार्केटच्या बाहेर विकता येतील आणि त्याच्यावर कुठलाही सेस लागणार नाही असा नियम केल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकरी बाजार उघडले आणि शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळाला. विशेषतः भाज्या, फळभाज्या, फळांना मोठ्या प्रमाणात भाव मिळाला. आणि त्यानंतर ही मागणी आली की अन्नधान्य देखील नियमनमुक्त करा. आणि म्हणून या विधेयकामुळे आता आंतरराज्य विक्री देखील सोपी झाली आहे. यापूर्वी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कायदे असल्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये भाव जरी चांगला असला तरी देखील मोकळेपणाने तिथे विकता यायचा नाही. आज आपण नेहमी पाहतो कांद्यापासनं तर वेगवेगळ्या भाज्या असतील किंवा अन्नधान्य असेल, वेगवेगळी पिकं असतील, एका भागामध्ये प्रोडक्शन जास्ती असल्यामुळे भाव कमी असतो आणि दुसऱ्या भागामध्ये त्याची कमतरता असल्यामुळे प्रचंड मोठा भाव असतो. पण त्या मार्केटला थेट ॲक्सेस हा शेतकऱ्याला या सगळ्या नियमांमुळे मिळत नव्हता. आज हे सिंगल मार्केट झालेलं आहे. सिंगल मार्केट झाल्यामुळे आता शेतकरी कुठेही विकू शकेल अशा प्रकारची व्यवस्था यातनं तयार झाली आहे. त्याचसोबत आपल्याला कल्पना असेल, काल कृषी मंत्र्यांनी सांगितलं 2% 8% आडत ही शेतकऱ्याला द्यावी लागत होती. म्हणजे त्याच्याच मालावर, त्याच्या घामाने तयार केलेल्या मालावर विक्री करता 8% त्यांनी टॅक्स द्यायचा. ही अतिशय विचित्र अशा प्रकारची परिस्थिती होती. तोही आता पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे कुठलाही शेतकरी देशात कुठेही आपला माल विकू शकतो. आता या संदर्भात
जाणीवपूर्वक हे पसरवण्याचा देखील प्रयत्न झाला की सरकारला MSP द्यायची नाही आहे. काल पंतप्रधानांनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे की MSP जी आहे, हमी भाव, हा सरकार देणारच आहे, यापासनं कुठलीही सुटका नाही. तर जो काही हमी भाव आहे तो सरकार देतच राहणार आहे. जरा काय ते बंद करा, जरा बंद करा ते प्लीज, प्लीज ते बंदच करा ना, तुम्ही डिस्टर्ब होत आहे. जो काही हमी भाव आहे तो सरकार देणारच आहे. दुसरं, जो कायदा या ठिकाणी तयार करण्यात आला की ज्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीनं शेतमाल विकता येईल, याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की व्हॅल्यू चेन्स तयार करता येतील. खाजगी क्षेत्रातले लोक देखील शेतकऱ्याशी करार करून त्याचा माल एका विविक्षित भावामध्ये विकत घेण्याचा करार करू शकतील. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? तर यामध्ये ज्यांची शेती लहान आहे त्या लहान शेतकऱ्याला आज ट्रान्सपोर्टेशनही परवडत नाही, तो तंत्रज्ञानही वापरू शकत नाही. आणि म्हणून या करार पद्धतीमुळे व्हॅल्यू चेन्स तयार होतील आणि त्या व्हॅल्यू चेन्समधनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल. आता याच्यामध्ये काँग्रेस आणि काही पक्षांनी आक्षेप घेतले आहेत. त्यांचे आक्षेप किती बेगडी आहे आणि ही किती मोठी लबाडी आहे. जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, ही किती मोठी लबाडी आहे हे एकाच गोष्टीवरनं लक्षात येईल की कंत्राटी शेती संदर्भात आत्ता केंद्राने जो कायदा तयार केला, हा कायदा महाराष्ट्रामध्ये 2006 साली आघाडी सरकारने तयार केला आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 2006 साली महाराष्ट्रात हा कायदा तयार झाला. आज तो महाराष्ट्रात लागू आहे आणि मी त्याचं स्वागत याकरता करतो की या कायद्याचा फायदा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू चेन्स तयार झालेले आहेत. नाशिकमध्ये टोमॅटोची व्हॅल्यू चेन जी आहे, एका अतिशय प्रथित यश सॉस बनवणाऱ्या ब्रँडशी हजारो एकराची कंत्राटी शेतीचे त्या ठिकाणी करार झाले आहेत की ज्याच्यामध्ये बीज देण्यापासनं तंत्रज्ञान देण्यापासनं सगळं काम ती कंपनी करते आणि हमी भावावर त्या ठिकाणी ते टोमॅटो विकत घेतात. पेप्सीसारखी कंपनी बटाटे विकत घेते. आणि जेव्हा मागच्या काळात आमचं सरकार आलं त्यावेळी आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून व्हॅल्यू चेनचा एक पूर्ण व्यवस्था उभी केली आणि त्यातनं जगातले चांगले ब्रँड्स यांचा थेट शेतकऱ्यांची करार होऊन आपल्याकडे व्हॅल्यू चेन्स तयार करण्याचं काम आपण सुरू केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कायदा करताना तो कायदा बरोबर आणि देशाकरता तो कायदा झाला तर तो शेतकरी विरोधी हा अतिशय बेगडीपणा आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल कुठलंही प्रेम हे काँग्रेसचं नाही किंवा हे जे पक्ष या ठिकाणी करतायत यांचं कोणाचं नाही. हे सगळे पक्ष जे आहेत केवळ राजकारण करतायत आणि शेतकऱ्याला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. दुसरं असं आहे की हमीभाव असलेलं अन्नधान्याच्या व्यतिरिक्त भाजीपाल्याला हमीभाव आहे का? सगळ्या गोष्टीला हमीभाव आहे का? मग त्याच्या संदर्भात आज जर वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाल्या तर त्यातनं शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. आज कोल्ड स्टोरेज आहे, पण कोल्ड स्टोरेजमधनं थेट माल विकता येत नाही. याचं कारण कोल्ड स्टोरेज ही मार्केट प्लेस नाही आहे. त्यामुळे आता या कायद्यामुळे कोल्ड स्टोरेजला माल ठेवला तर तिथनं कुठली अडत न देता थेट माल विकता येईल. प्रायव्हेट बाजारामध्ये जर माल ठेवला कुठली अडत न घेता थेट माल विकता येईल. आणि महाराष्ट्राने तर 15 वर्षापूर्वी, जो 12 वर्षापूर्वी प्रायव्हेट APMCचा कायदा देखील मंजूर केला आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये प्रायव्हेट APMCचा कायदा आपण चालू केला. प्रायव्हेट APMC आज कामही करतात. आपण लातूर सारख्या ठिकाणी बघितलं की मागच्या काळामध्ये सोयाबीनचा भाव हा मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट APMCत जास्त मिळाला आणि त्या ठिकाणी स्टोरेजची कॅपॅसिटी देखील चांगल्या प्रकारे तयार झाली. दुसरं असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक
शेतकरी विरोधी या कायद्याला सांगतात त्या काँग्रेसचा जर जाहीरनामा, दूरचा नाही सांगत मी, आत्ताचा सांगतो, अगदी 2019चा लोकसभेचा जाहीरनामा जर आपण बघितला तर लोकसभेच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलंय? शेतमालाच्या निर्यातीवरील तसेच आंतरराज्य व्यापारावरील निर्बंध हटवणार, बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करणार. कोण म्हणतात? काँग्रेस म्हणतात. मग काल काय केलं? हेच केलं. काल का विरोध केला? केवळ राजकारण म्हणून विरोध केला. शहरात छोट्या गावात शेतकरी बाजार उघडण्यात येतील, शेतकऱ्यांना मुक्तपणे शेतमालाची विक्री करता येईल. काल काय केलं? हेच केलं. काय विरोध केला? राजकारण म्हणून विरोध केला. देशात सर्वत्र शेतमाल साठवणुकीची गोदामे, कोल्ड स्टोरेज उभारणी करणार, त्याचबरोबर शेतमालावर प्रक्रियेच्या सुविधा वाढवणार. काल तेच केलंय. अत्यावश्यक वस्तू कायदा ECA रद्द करणार. काल काय केलं? अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केलाय. फक्त भूकंप किंवा युद्ध अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा लागू राहील हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जेव्हा माननीय पवारसाहेब कृषी मंत्री होते UPAच्या सरकारमध्ये, त्यावेळेच्या टास्क फोर्सनी देखील जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये याच सगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. आपण जर 2017चा, आता पंजाबमध्ये आंदोलन चालू आहे काँग्रेसचं, पंजाबच्या 2017ला पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं. त्या 2017च्या निवडणुकीचा पंजाब सरकारचा जाहीरनामा, शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ मिळावी यासाठी बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करणार. काल काय केलं? हे केंद्र सरकारने केलं. त्यांनी स्वतः नाही केलं. त्यांनी जे आश्वासन दिलं होतं काँग्रेसने ते मोदी सरकारने पूर्ण केलं. कंत्राटी शेतीसाठी विशेष विभाग सुरू करणार. काल काय केलं? हेच सरकारने केलं. त्यांनी नाही केलं. आश्वासन काँग्रेसचं होतं. पूर्ण कोणी केलं? मोदी सरकारने पूर्ण केलं. शेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणार, कंत्राटी शेती आणि लँड लिझिंगचे कायदे करणार, कंत्राटी शेतीत शेतकऱ्यांचं हित जपलं जावं यासाठी कायदेशीर यंत्रणा कार्यान्वित करणार. आता ह्या सगळ्या गोष्टी काल केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर नीती आयोगाने एक टास्क फोर्स तयार केला होता मुख्यमंत्र्याचा. त्या टास्क फोर्सचा अध्यक्ष मी होतो. या टास्क फोर्समध्ये वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री होते, ज्याच्यामध्ये माननीय कमलनाथजी तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि माननीय कुमारस्वामीजी कर्नाटकचे मुख्यमंत्री हे देखील त्या टास्क फोर्समध्ये होते. आणि हे जे तिन्ही कायदे झाले आहेत या तिन्ही कायद्यांच्या शिफारसी मी अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सने त्या ठिकाणी केल्या आहेत. ते एकमताने केले आहेत. आणि मी अगदी स्पष्टपणे सांगतो की त्यावेळी कमलनाथजींनी जे काही मार्गदर्शन केलं ते याहीपेक्षा डायनामिक होतं. म्हणजे त्यांच्या मते तर आपण अजूनही बाजारात सुधारणा केली पाहिजे आणि अजून लिबरलायझेशन केलं पाहिजे अशा प्रकारचं मत कमलनाथजींनी मांडलं होतं. तेच मत कर्नाटकने देखील मांडलं होतं त्यावेळेस. आणि त्यातनं आम्ही जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या आधारावर हे झालेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं हे दोन्ही कायदे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार, शेतीमध्ये तंत्रज्ञान येणार, खाजगी गुंतवणुकीला देखील मोठ्या प्रमाणात वाव मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं फार्म गेट म्हणजे शेतकऱ्याचं शेत हा देखील बाजार होऊ शकेल, कोल्ड स्टोरेज हा देखील बाजार होऊ शकेल, गोदाम हे देखील बाजार होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बाजार त्या ठिकाणी तयार होत असल्यामुळे बाजार शेतकऱ्याच्या हातात येणार. अडत गेल्यामुळे शेतकऱ्यावर अडचण येणार नाही. आणि इलेक्ट्रॉनिक मार्केटची पण व्यवस्था तयार होते. इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या व्यवस्थेमुळे शेतकरी आता बाजार समितीच्या नियमनाशिवाय देशातल्या कुठल्याही भागामध्ये जिथे जास्तीत जास्त त्याला भाव मिळतोय त्या ठिकाणी आपला शेतमाल विकू शकेल. आणि म्हणून हे क्रांतिकारी कायदे केल्याबद्दल मोदी सरकारचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे वेगवेगळे लोक आज राजकारणाकरता याचा विरोध करतायत, पण पहिल्या दिवशीपासून मागणी काय होती? स्वामीनाथन आयोग लागू करा. मोदीजींनी स्वामीनाथन आयोग लागू केला आणि MSP स्वामीनाथन प्रमाणे देणं सुरू केलं. त्याच स्वामीनाथन आयोगाने या शिफारसी देखील केलेल्या आहेत. या शिफारसी ज्या आहेत
या स्वामीनाथन यांनी देखील केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे जे बेगडी या ठिकाणी प्रेम आणि विरोध हा जो काही या कायद्याला होतोय, काँग्रेस आणि हे जे पक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांचं अहित करतायत, शेतकरी विरोधी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लबाडी करतायत. स्वतः जे म्हणतात ते ज्यावेळेस प्रत्यक्षात होत आहे त्याला त्याचा विरोध करतायत आणि कालचं राज्यसभेतलं जे वर्तन होतं ते अतिशय निंदनीय अशा प्रकारचं वर्तन होतं. किमान देशाच्या संसदेमध्ये आत्तापर्यंत विधानसभांमध्ये आपण असं वर्तन कधी कधी बघितलं जे निंदनीयच आहे, पण देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहायला मिळत नव्हतं. ते वर्तन देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा त्यांचे सगळे सहयोगी पक्ष खालच्या स्तराला जाऊन हे काम करतायत, पण जनता आणि विशेषतः शेतकरी हा माननीय मोदीजींसोबत आहे, हा या रिफॉर्मसोबत आहे आणि त्यातनं येत्या काळामध्ये शेतकऱ्याचं भलंच होईल असं माझं मत आहे. कल संसद ने जो 2 बिल पास किए ये पूरे तरीके से किसानों के हित के बिल है. विशेष रूप से लीजिंग के संदर्भ का जो बिल यहाँ पर आया और जिसमें एक प्रकार से कॉन्ट्रैक्ट फार्मिंग हम कर सकते हैं, ये जो बिल है इसके कारण छोटे किसान को फायदा होगा. बड़े पैमाने पर क्रॉप वैल्यू चेन तैयार हो पाएगी. इसमें पूंजी बड़े पैमाने पर आएगी, निजी क्षेत्र की भी पूंजी आएगी जो छोटे किसान को कभी नहीं मिल सकती, ऐसी पूंजी भी आएगी और इससे किसानों को बहुत ज़्यादा फायदा होगा. इसके साथ साथ अभी जो बाजार समितियां हैं उसमें जिस प्रकार से किसानों को टैक्स देना पड़ता है, सेस देना पड़ता है, आज परिस्थिति ऐसी है किसान उपज के लिए अपनी मेहनत करता है लेकिन किसान की उपज कहाँ बेची जाए इस पर किसान का कंट्रोल नहीं, कितने पैसे में बेची जाए इस पर किसान का कंट्रोल नहीं, और अपनी ही उपज बेचने के लिए किसानों को टैक्स देना पड़ता है. इस प्रकार की परिस्थिति थी. कल के बिल ने इन तीनों परिस्थितियों को समाप्त कर दिया. अब किसान को यह अधिकार आया है कि वो कहीं पर भी अपना माल बेच सकता है. कहाँ बेचना ये किसान तय करेगा, किस कीमत पर बेचना है, क्योंकि सिंगल मार्केट हुआ है तो देश के किसी भी कोने में बिना रोक टोक के किसान अपना माल बेच सकता है. तो कहाँ बेचना है ये भी किसान तय करेगा और इसके साथ साथ इसकी कीमत भी किसान तय करेगा. और अब किसान को इस पर कोई टैक्स या सेस नहीं देना पड़ेगा. कई जगह तो 8% तक टैक्स अपने ही माल पर किसानों को देना पड़ता था, अब ये नहीं देना पड़ेगा. इसलिए ये दोनों बिल क्रांतिकारी है. इन बिल्स पर, इन विधेयकों पर, इन कानूनों पर जिस प्रकार की राजनीति कांग्रेस ने की है इससे कांग्रेस का असली चेहरा बेनकाब हुआ है. क्योंकि जो कॉन्ट्रैक्ट फार्मिंग का एक्ट है 2006 में महाराष्ट्र में जब कांग्रेस और एनसीपी की सरकार थी तभी महाराष्ट्र ने इस कानून को लागू किया है और महाराष्ट्र में आज बड़े अच्छे तरीके से वैल्यू चेन्स तैयार हुई है. नासिक में हम देख सकते हैं टोमेटो वैल्यू चेन है, पोटैटो वैल्यू चेन है, आलू की वैल्यू चेन, पेप्सी जैसी कंपनियों ने उसमें निवेश किया है और किसानों को उसका मुनाफा मिल रहा है. सबसे बड़ी बात यह है कि इसमें किसी भी प्रकार से किसान की खेती पर वो कब्जा नहीं कर सकते. जो किसान के साथ कॉन्ट्रैक्ट हुआ है कंपनी को अगर उसमें नुकसान हुआ तब भी उतने पैसे देने पड़ेंगे, लेकिन अगर तय से ज्यादा मुनाफा हुआ तो उसमें किसानों को हिस्सा देना पड़ेगा. इस प्रकार के प्रावधानों के कारण किसानों को बहुत बड़ा फायदा इसमें हो रहा है. दूसरा इसमें महत्व का है 2019 में कांग्रेस पार्टी ने जो मैनिफेस्टो दिया लोकसभा के चुनाव के लिए उसमें यही कानूनों का आश्वासन कांग्रेस पार्टी ने दिया था. 2017 में पंजाब के चुनाव में यही आश्वासन कांग्रेस पार्टी ने दिया था. अपने आश्वासनों को वो पंजाब में पूरा नहीं कर पाई, किंतु देश में उन आश्वासनों को मोदी जी की सरकार ने लागू किया तो इसका वो विरोध कर रहे हैं. ये मुझे लगता है बिल्कुल एक प्रकार से उनका किसान विरोधी चेहरा
ये सामने आया है। सबसे महत्व की बात है, एमएसपी का जो मसला है उसमें बिल्कुल साफ कह दिया गया है, प्रधानमंत्री जी ने, एमएसपी की व्यवस्था चालू रहेगी। और हम महाराष्ट्र इसका उदाहरण है, महाराष्ट्र में प्राइवेट एपीएमसी का कानून पास हो गया, महाराष्ट्र में कॉन्ट्रैक्ट फार्मिंग का कानून पास हो गया, फिर भी एमएसपी की केंद्र की व्यवस्था यहाँ चालू है। वैसी ही व्यवस्था देश में शुरू होगी। देश का बाजार और फसलों की कीमतें ये किसानों के हाथ में देने का ये कानून तैयार हुआ है। इसमें एक और चीज महत्व की है, जिस समय नीति आयोग ने एक टास्क फोर्स तैयार की थी मुख्यमंत्रियों की, मैं स्वयं उस टास्क फोर्स का अध्यक्ष था। इस टास्क फोर्स में मध्य प्रदेश के मुख्यमंत्री कमलनाथ जी भी थे, इसमें उस समय के कर्नाटक के मुख्यमंत्री कुमारस्वामी जी भी थे। उसी टास्क फोर्स ने एक मत से, यानी सबने मिलाकर ये जो सारे रिकमेंडेशंस दिए हैं, उन रिकमेंडेशंस के आधार पर ही ये कानून आए हैं। और उस समय मुझे याद है, उसमें कमलनाथ जी ने बहुत अच्छा मार्गदर्शन भी किया था और इससे भी ज्यादा लिबरलाइजेशन होना चाहिए, इस प्रकार की बात कमलनाथ जी ने कही थी। तो मुझे लगता है अभी कांग्रेस पार्टी कोरी राजनीति इस सारे मसले पर कर रही है, किसानों को गुमराह कर रही है, और जिस प्रकार की नीति कांग्रेस की है ये किसानों के हित में नहीं है। किसानों को दाम मिलता है, किसानों को मार्केट मिलता है, इसका विरोध करना ये कांग्रेस की किसान विरोधी नीति है। हम कांग्रेस की किसान विरोधी नीति का और कांग्रेस के साथ साथ जो पार्टियां इसमें विरोध कर रही है, उन सारी पार्टियों की किसान विरोधी नीतियों का हम लोग यहाँ पर निषेध करते, उसकी भत्सना करते। बिहार और मध्य प्रदेश में कुछ जगह पे चुनाव है, तो आपको नहीं लगता कि हाई रिस्क है, ये किसान विरोध कर रहे हैं इसका? आपकी जानकारी के लिए, कृषि उत्पन्न बाजार समिति को सबसे पहले लिबरलाइज करके समाप्त करने वाला बिहार है। बिहार ने यह काम 18 साल पहले किया हुआ है, इसलिए वहां ये मसला ही नहीं है। और हमारे लिए ये कोई चुनाव का मसला नहीं है, हमारे लिए ये किसानों के हित का मसला है। और हम कांग्रेस को एक्सपोज करके रहेंगे, क्योंकि जो मांग कांग्रेस करती थी, अगर वो मांग पूरी होती है और कांग्रेस का विरोध करती है, हम कांग्रेस को बेनकाब करेंगे। मैं तो मानता हूं कांग्रेस हो या आरजेडी हो, जैसे बिहार में आरजेडी है, तो बिहार में और मध्य प्रदेश में कांग्रेस हो या आरजेडी हो, ये बेनकाब होंगे किसानों के सामने। नहीं, इस पे डिबेट पिछले 10 सालों से चल रहा है और फॉर्चुनेटली सक्सेसिवली सारी सरकारों ने इसका समर्थन किया है। यह बड़ा आश्चर्य है कि सरकार में होते समय यह समर्थन करते हैं और सरकार से बाहर जाने के बाद इसका विरोध करते हैं। क्योंकि मैंने कहा, कांग्रेस के समय की टास्क फोर्स ने इसका समर्थन किया, स्वामीनाथन आयोग ने इसका समर्थन किया, जो एक दूसरी टास्क फोर्स बनी उसने समर्थन किया, और उसके बाद जो मेरे अंडर मुझे प्रमुख बनाकर जो नीति आयोग की कमेटी हुई उसने इसका समर्थन किया। तो ये बहुत लंबे डिबेट के बाद ये सारा आया हुआ है और ये कांग्रेस को पता है। देखिए, कांग्रेस जमीन तलाश रही है। अभी कांग्रेस को ये लगता है कि जब उनके साथ कोई नहीं आ रहा तो उनको लगता है कि हम बरगलाने वाली बातें कहे, हम रोज झूठ कहे, इससे लोग बरगला कर हमारे साथ आएंगे। कांग्रेस एक बहुत बड़ा धोखा कर रही है। शिवसेनेनं सुद्धा याचा विरोध केला आणि संजय राऊतांनी स्पेशल सेशन याच्यासाठी मागितलं, पण त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे एवढं चांगलं आहे बिल, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता याच्यानंतर एकही झाली नाही पाहिजे आणि भाजप हे आश्वासन देऊ शकतं का की शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार? असं आहे की पहिली गोष्ट तर शिवसेना एक कन्फ्यूज पक्ष आहे। याचं कारण लोकसभेतली त्यांची भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतली त्यांची भूमिका वेगळी आहे। पण यात नवल काही नाही आहे। शिवसेनेला ही सवय आहे, ते आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते तेव्हा सत्तेचंही त्या ठिकाणी ते म्हणजे सत्ताही चालवायचे आणि विरोधी पक्षाची भूमिकाही ते करायचे। त्यामुळे ते लोकसभेत वेगळं बोलतात, ते राज्यसभेत वेगळं बोलतात। त्यामुळे जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात की आम्ही लोकसभेत समर्थन केलंय, जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केलाय।
तर मग त्यांना खरं म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेने भूमिका केली पाहिजे. आणि शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिकाच मांडली नाही आहे. सांगा ना कुठली भूमिका आहे. आणि मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आता मला त्यांना आव्हान करायचं आहे की राज्यात त्यांचं सरकार आहे. आता त्यांनी गॅरंटी घ्यावी ना एकही आत्महत्या होणार नाही. ते जर एवढं शिकवत आहे तर राज्यात त्यांचं सरकार आहे. त्यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतक्या का वाढल्या याचं उत्तर संजय राऊत देतील का. निव्वळ राजकारण करायचं कधीतरी सोडलं पाहिजे आणि शेतकऱ्यांकरता ठाम भूमिका ही कधीतरी शिवसेनेने घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. तर काँग्रेसचं फ्रेम वेगळी आहे पण आपल्या सहयोगी पक्षातील एका नेत्यांनी राजीनामा दिला त्यांचं फ्रेम काय. अर्थातच याचं कारण असं आहे की याचा सगळ्यात मोठा फायदा पंजाबच्या शेतकऱ्यांना होणार आहे. पंजाबमध्ये 8% सेस हा शेतकऱ्याला द्यावा लागतो. म्हणजे त्याच्या मालावर 8% पैसा त्या ठिकाणी बाजार समित्या घेऊन राहिल्यात. आणि दुर्दैवाने याला विरोध करणारे कोण आहेत. ज्यांच्या हाती बाजार समित्या. आता शेतकरी महत्वाचा आहे की बाजार समित्या महत्वाच्या आहेत. शेतकरी महत्वाचा आहे आणि म्हणून अगदी स्पष्टपणे म्हणून त्यांचा राजीनामा देखील स्वीकारलेला आहे. MSP बद्दल किंवा उत्पन्न दुप्पट होईल 2022 यासाठी काही टास्क फोर्सनी फॉर्म्युला दिलेला आहे किंवा माहिती नाही. टास्क फोर्सनी MSPच्या संदर्भात तर स्वामीनाथन आयोग लागू झालेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात आता अजून दुसरा फॉर्म्युला काही आत्तापर्यंत देशातला सगळ्यात चांगला फॉर्म्युला हा स्वामीनाथन यांनी दिलेला आहे. तो माननीय मोदीजींनी लागू केला आहे. याच्या व्यतिरिक्त टास्क फोर्स समोर काही मुद्दे होते. काही त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस होते. त्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये उत्पन्न दुप्पट करण्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स होता. त्याकरताच ज्या वेगवेगळ्या सुधारणा सांगितल्या त्यातल्या या 3 सुधारणा या सरकारने स्वीकृत केल्या. अजूनही काही सुधारणा आहेत त्या लवकरच समोर येतील. पहिली गोष्ट अशी आहे शेतकऱ्यांचा विरोधच नाही आहे. काही नेते आपली दुकानदारी चालवण्याकरता याला विरोध करतात. बिलकुल नागपुरी शब्द वापरतो दुकानदारी. तिकडे कळत नाही इतरांना तो दुकानदारी शब्द. म्हणजे त्यांना असं वेगळंच काहीतरी वाटतं. मागे मी मुंबईला दुकानदारी बोललो तर लोकांनी त्याच्यावर फार वाद तयार केला म्हणून नागपुराचा नागपुरी शब्द. ते काही नेते आपली दुकानदारी चालवण्याकरता याला विरोध करतायत. शेतकऱ्यांना माहिती आहे. काल आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील. अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि अगदी पॉझिटिव्ह दिल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात आमच्या काळात ज्यावेळेस आम्ही नियमनाच्या बाहेर विक्रीची परवानगी दिली इतका प्रचंड फायदा शेतकऱ्यांना झाला. आणि त्यानंतर मग शेतकरी सगळ्या नेत्यांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आता अन्नधान्यही बाजार समितीच्या बाहेर काढायची परवानगी दिली. तो ये आपका रेवोल्यूशनरी लीड्स है आप आपकी रैली अकाली दल है उसको आप कन्विंस क्यों नहीं करते. देखिए मैंने पहले भी कहा कि अकाली दल ने जो भूमिका ली वो किसानों के हित में इसलिए नहीं है. आज पंजाब एक ऐसा राज्य है कि जहाँ 8% सेस देना पड़ता है. यानी किसान जो अपनी मेहनत से माल करता है उसको बेचता है. उस बेचने पर उसको जो कीमत मिलती है उसके 8% पैसा ये सरकार की समितियां ले लेती है. और वहाँ का जो पॉलिटिक्स चलता है वो बाजार समिति हाथ में रखकर चलता है. और मुझे लगता है कि शायद अकाली दल ये भूल गया किसान महत्व का है, बाजार समिति महत्व की नहीं है. पंजाब में जो विरोध कर रहे हैं वो आपके हिसाब से किसान नहीं है क्या. देखिए रास्ते पर कौन है ये तो मैंने देखा नहीं. पर मैं ऐसा मानता हूं कि अगर कोई किसान इसका विरोध कर रहे हैं, मैं तो ऐसा मानता हूं 90% तो किसान विरोध नहीं कर रहे. ये हो सकता है कि कुछ किसान भी कर रहे हो लेकिन उन किसानों को इसकी पूरी ठीक से जानकारी नहीं दी गई है. कोई लोग उनको भड़का रहे हैं. हम उन तक पहुंचकर उनको भी असलियत जब बताएंगे तो कोई विरोध नहीं करेगा. वैसे भी आपने देखा होगा हरियाणा में और उसके आसपास जो पंजाब हरियाणा बॉर्डर पर किसानों का एक प्रदर्शन इस रूप में जो कुछ टीवी पर दिखाया गया, सारे झंडे तो कांग्रेस के थे. जी आपने कहा एक तरफ से कानून है, आने वाले चुनाव में बीजेपी से मुद्दा बनेगी क्या, और ये जो कानून है ये लिटमस टेस्ट होगा. मुझे ऐसा लगता है कि
ये जो कानून है ये कानून किसानों के हित में है, इसको मुद्दा बनाने की जरूरत ही नहीं है। किसान ही उसके ऊपर हमको वोटिंग करेंगे और निश्चित रूप से आने वाले चुनाव भी हम लोग जीतने वाले। देवेंद्र जी, राहुल गांधी ने ट्वीट किया है कि ये पूंजीपतियों को गुलाम बना देगी किसानों को। राहुल गांधी अगर 2019 का अपना मैनिफेस्टो पढ़ते, उनको तो पता ही नहीं होता ना मैनिफेस्टो में क्या है, मैनिफेस्टो दूसरे तैयार करते हैं, तो अगर वो पढ़ लेते तो इस तरीके की बात राहुल जी नहीं करते, क्योंकि उनको पता चलता कि इसका मतलब 2019 में वो पूंजीपतियों के लिए काम कर रहे थे, ऐसा उसका मतलब जाएगा। और वैसे भी राहुल जी अभी शायद भारत में नहीं, ऐसा मुझे पता चला है, तो जो इन्फॉर्मेशन जाती है उस पर कोई ना कोई ट्वीट करता होगा, पर वो अगर 2019 का अपना मैनिफेस्टो पढ़े तो इस प्रकार की बात नहीं कहेंगे। इसलिए मी आज महानगरपालिकेतही गेलो होतो, एकूण कोरोनाच्या जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भातली इथली जी परिस्थिती आहे ती मी समजून घेतली। महापौरजी, सगळे पदाधिकारी, आमदार आणि आयुक्त होते। मला असं वाटतं की आयुक्तांनी आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुधारणा केलेल्या मला पाहायला मिळाल्या। विशेषतः आता कोविड हॉस्पिटल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आता जवळजवळ 42 कोविड हॉस्पिटल्स तयार झालेले आहेत आणि 102 पर्यंत संख्या नेण्याचा प्रयत्न आहे आणि जवळजवळ या ठिकाणी मला असं वाटतं की आता 1800 बेड्स हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तयार झाले आहेत आणि आत्ता आपण पीकडे चाललो आहोत, त्याच्यामुळे बेड्स हे अजून यापुढे देखील आपल्याला लागतील। त्यामुळे मी त्यांना या ठिकाणी असं निवेदन केलं आहे की अजून प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे आणि सरकारी हॉस्पिटल्सचे बेड्स हे कसे वाढवता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे, त्याचाही फायदा आपल्याला होईल। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये आपण टेस्टिंग चांगल्या प्रकारे करतोय। म्हणजे आज नागपुरातलं जे टेस्टिंग आहे ते समजा पर मिलियन पॉप्युलेशनचा आपण विचार केला तर मुंबईपेक्षा कितीतरी अधिक टेस्टिंग हे नागपूरमध्ये केलं जात आहे आणि मला असं वाटतं की हीच स्ट्रॅटेजी असली पाहिजे। संख्या वाढली तरी टेस्टिंग मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधनं आयसोलेशन जर आपण केलं तर त्यातनंच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी करू शकू। आता या ठिकाणी कोविड सेंटर करता किंवा CCH करता जी काही सरकारने मान्यता दिली आहे तर त्याही संदर्भात मी त्या ठिकाणी आयुक्तांना आणि महापौरांना असं सांगितलं की एक जम्बो सेंटर करणं हे काही योग्य स्ट्रॅटेजी होणार नाही। याचं कारण आपण बघितलं असेल, मुंबईचे जम्बो सेंटर किंवा पुण्याचे जम्बो सेंटर हे जवळजवळ फेल झाले आहेत। त्या ठिकाणी डेथ रेट हे 37% गेलेला आहे आणि पुण्यात त्याच वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडनी जे छोटे सेंटर केले आहेत 300चे 200चे ते सेंटर मात्र अतिशय योग्य प्रकारे चालले आहेत। तर मला त्यावेळेस महापौरांनी आणि आयुक्तांनी हे देखील सांगितलं की आता त्यांनी जो काही प्लॅन तयार केला होता एक जम्बो करायचा, त्याच्याऐवजी आता 2 वेगवेगळे सेंटर्स ते करतायत आणि तेही एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन करून करतायत। मला असं वाटतं तीच करेक्ट स्ट्रॅटेजी आहे। त्याच्यामुळे बेड्स देखील उपलब्ध होतील आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपलं हे पिकिंग कदाचित चालेल। आता जे काही सिम्पटम्स दिसत आहेत किंवा देशभरामध्ये पिकिंगच्या संदर्भातली जे काही स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्या आधारावर ऑक्टोबर एंडपर्यंत पिकिंग चालेल। त्यामुळे ऑक्टोबरमधले जे पेशंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हे जर आपण बेड्स या ठिकाणी तयार करू शकलो तर आयसोलेशन आणि क्रिटिकल पेशंटचं मॅनेजमेंट याच्यामध्ये एक मला असं वाटतं की फायदा आपल्याला मिळेल आणि त्यातनं परिस्थिती थोडी बदलेल। दुसरा एक महत्त्वाचा जे काही मला आज लक्षात आलं ते ॲम्ब्युलन्सची संख्या लक्षणीय या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। दुर्दैवाने हर्स व्हॅन लागतात त्याची संख्या वाढवण्यात आली आहे। त्यामुळे जो रिस्पॉन्स टाईम आहे तो रिस्पॉन्स टाईम या ठिकाणी कमी होईल। अजूनही काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावरही चर्चा झालेली आहे आणि महानगरपालिकेत आता रिक्रुटमेंटही महानगरपालिकेने सुरू केली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता जे काही रिम्युनरेशन आहे ते वाढवल्यामुळे रिक्रुटमेंट करता लोक त्या ठिकाणी उपलब्ध होतील। सगळ्यात महत्त्वाचं जे वॉक इन आयसोलेशन सेंटर सुरू केलेलं आहे तेही महत्त्वाचं आहे, कारण जे सिम्प्टोमॅटिक पेशंट असतात टेस्टिंगपासनं तर रिझल्टपर्यंत त्यांचं आयसोलेशन हे कुठे होत नाही आणि असे पेशंटच मोठ्या प्रमाणात लोकांना संक्रमित करतात। तर त्यांच्याकरता एक वॉक इन आयसोलेशन सेंटर देखील विथ ऑक्सिजनेटेड बेड जे महापालिकेने तयार केलं आहे एक चांगली त्या ठिकाणी मला असं वाटतं परिस्थिती आहे। पण अजूनही बेड मॅनेजमेंटमध्ये अधिक सुधारणा करावी लागेल, त्या संदर्भात मला असं वाटतं की महानगरपालिका तयारी करते आहे।
नाही, अनिल देशमुखांनी काल स्टेटमेंट केलं, मग ते रिट्रॅक्ट केलं. त्यांनी असं सांगितलं मी असं बोललोच नाही. मला असं वाटतं की ज्यावेळेस ते मुलाखत देत होते त्याच वेळी त्यांनी अधिक स्पष्टता आणायला हवी होती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही गृहमंत्र्याने आपल्या पोलिसांवर आजवर इतका अविश्वास दाखवलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, पोलीस कुठल्या पक्षाचे नसतात. आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं, तेच पोलीस होते. परंतु त्याच पोलिसांना सोबत घेऊन आम्ही उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. कारण शेवटी सरकार जे सांगतं ते पोलिसांना ऐकावं लागतं आणि त्यानुसार पोलीस काम करत असतं. काही ठिकाणी त्यांना प्रोफेशनली सगळे अधिकार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे उद्गार जे त्यांनी काढल्यात, आता ते म्हणतात मी काढलेले नाही आहेत, आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ की त्यांनी ते काढलेले नसतील, पण त्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ निघणं हे देखील योग्य नाही आहे. आपल्या पोलिसांवर असा अविश्वास तुम्ही दाखवता आणि मग दुसऱ्यांनी आपल्या पोलिसांना काही म्हटलं तर त्यातनं मात्र महाराष्ट्राचा अपमान होतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे आणि विशेषतः पोलिसांवर अविश्वास दाखवणं हे योग्य नाही आहे. दुसरं एक अजून मला त्या बातमीत वाचायला मिळालं, ते बोलले आहेत की नाही मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितलेला नाही, पण त्यात मला असं वाचायला मिळालं की टेलिफोन टॅपिंगच्या संदर्भातले अधिकार हे आता गृहमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलेले आहेत. यापूर्वी ते असे त्या बातमीत लिहिलं होतं की पूर्वी मी गृहमंत्री असताना ते माझ्याकडे होते, पण मध्यंतरीच्या काळात डीजींनी काहीतरी मुख्यमंत्र्याची सही घेतल्यामुळे ते डीजींकडे गेले. टेलिफोन टॅपिंगच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नियम तयार केलेले आहेत. कोणताही राजकीय व्यक्ती त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. माझ्या काळात नाही, त्याच्या आधीच्या काळात नाही आणि आताच्या काळात नाही. या संदर्भातले सगळे अधिकार हे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना देण्यात आलेले आहेत. ज्यावेळेस एखाद्या कारणाकरता एखादं अशा प्रकारचं टेलिफोन टॅपिंग करायचं असतं त्यावेळी कमिशनर इंटेलिजन्सला अतिरिक्त मुख्य सचिवांकडे प्रपोजल टाकावं लागतं.